क्योंकि ये मामला पूरा बम विस्फोट का था, तो कुछ एक बॉडी के अंदर बुलेट पाई गई, लेकिन उसके कोई शेल केसिंग्स नहीं पाए गए। इसका मतलब वहां पर फायरिंग हुई थी। वो फायरिंग होने के बाद वहां पर एक 15 से 20 हजार लोगों की भीड़ हुई थी और वहां पर क्राइम सीन कंटेमिनेट हुआ था। इस कंटेमिनेशन के चलते जो सैंपल्स कलेक्शन हुआ था वो ठीक तरीके से ना होने के कारण फोरेंसिक एविडेंस जो सैंपल कलेक्शन किया था सीन ऑफ ऑफेंस से, उस पर भी माननीय न्यायालय ने कहा की ये पुख्ता सबूत नहीं हो सकता। सर, सॅम्पल करेक्शन मध्ये राहिलेल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यामुळे आरोपींना फायदा झाला असं म्हटलं जाते, त्यात किती तथ्य आहे? जरी तुम्ही आरोपीचे वकील असलात तरी 200% चुकीचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कारण सांगतो, जरी आम्ही आरोपीचे वकील असलो तरी तो पॉइंट मीच होता की लक्षात घ्या, जर फॉरेन्सिक एक्सपर्टनी कलेक्शन केलं बरोबर तर त्याला थोडीशी क्रेडिबिलिटी येते। फोरेन्सिक एक्सपर्ट जागेवर उभे होते आणि त्यांनी पोलिसांच्या हवालदारांना सांगितलं की ते सॅम्पल उचल, ते सॅम्पल उचल, ते सॅम्पल उचल। फोरेन्सिक एक्सपर्ट जागेवरनं निघून गेले आणि नंतर दिवसभरामध्ये कधी पोलिसांनी ते स्थानिक पोलिसांनी नाशिकच्या कधी ते सॅम्पल्स सील केले, कसे सीज केले, पंचनाम्या अंतर्गत खरंच सीज केले की नाही केले, जर देवळालीमध्ये सुधाकर चतुर्वेदींच्या घरी हे लोक आरडीएक्स प्लांट करण्यापर्यंत यांची जर मजल जाऊ शकते तर इथे आरडीएक्स चे ट्रेसेस सीन ऑफ ऑफेन्सच्या सॉइल मध्ये किंवा तिथल्या मातीमध्ये मिसळून सॅम्पल FSL ला पाठवायला काय अवघड होतं यांना? त्याच्यामुळे फक्त डिफेन्सचा वकील म्हणून नाही, पण तुम्ही एक निष्पक्ष व्यक्ती म्हणून जरी हे बघितलं तरी असा कोणताही पुख्ता पुरावा माननीय न्यायालयासमोर आलेला नाही, जेणेकरून या कोणत्याही आरोपींची या खटल्यामध्ये किंवा या तथाकथित गुन्ह्यामध्ये सदोष सहभाग असेल याची कोणताही हवाला देता येणार नाही। निष्पक्ष पद्धतीने मग हीच गोष्ट म्हणता येईल का की पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष नाही असं म्हणता येणार, कारण एक पुरावा नाही मिळाला, एक कुठेतरी फॉल्ट असेल तर ठीक आहे, तुमच्याकडे कॉन्स्पिरसीचा पुरावा नाही, कारण एकही मीटिंग नाही। आलं लक्षात? जे लोक तुम्ही साक्षीदार म्हणून हजर केले त्या लोकांना जे कधी भोपाळला गेलेच नाहीत, आमचा यशपाल भडाना भोपाळला कधी गेला नाही, ATS त्याला तिकडे घेऊन गेलं आणि त्याला 4-5 दिवस कस्टडीमध्ये ठेवलं होतं आणि त्याला सांगितलं की तुम्ही स्टेटमेंट द्या की तू भोपाळला गेला होता आणि जी भोपाळची मीटिंग झाली होती तिथे तू चहा नाश्ता सर्व केला होता। दादांत चुकीचं आहे। त्याच्यामुळे जी गोष्ट नाही तर सिद्ध करण्याचा जर प्रकार जर हे लोकांनी केला असेल किंवा प्रयत्न केला असेल तर त्याला शंकेच्या अभावी नाही म्हणता येणार, जरी बचाव पक्षाचे वकील असलो तरी। सर, भारतीय व्यक्ती म्हणून किंवा भारतीय संविधानाच्या अनुषंगाने अशा पद्धतीने जेव्हा निर्दोष आरोपी मुक्त झालेले आहेत, कुठेतरी पुराव्यांच्यामुळे किंवा पुरावे सिद्ध न केल्यामुळे तपास यंत्रणांमधल्या त्रुटीमुळे आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये आपण असं म्हणायचं का की हिंदू दहशतवादी असू शकत नाही? भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला केलेला भारतीय नागरिक म्हणून माझं संविधानच मला अधिकार देतो की मला पूर्ण खटला चालवायचा अधिकार आहे आणि खटल्यासमोर एकही आरोपीने कधी कोणत्याही प्रकारची सवलत मागितलेली नाही। संपूर्ण हिंदू दहशतवाद नाही असं म्हणता येईल का? उत्तर तर ऐकून सर, हां सर, प्रश्न विचारायची आपल्याला जी इच्छा असते त्या प्रश्नाला उत्तर पण ऐकावं। तोच संविधान आम्हाला अधिकार देतो की पूर्ण आम्हाला खटला चालवावा। आम्ही त्या खटल्याला पूर्ण 17 वर्ष आम्ही सामोरं गेलेलो आहोत, न भ्याडपणे न भीता, आणि त्या खटल्याअंती आलेला हा संविधानानेच शिक्कामोर्तब केलेला निर्णय आहे। आता त्याच्यावर जर आपण प्रश्न उपस्थित करणार असू तर हा संविधानावर प्रश्न उपस्थित करणं होईल, जे माझ्या मते चुकीचं आहे, तर असं नाही करू। पण मग बॉम्बलास्ट झाला हे तर मान्य केलं गेलेलं आहे, कोणी केला हे कसं समोर आलेलं नाही अद्याप पावे तो? हे काम तुमचं पण नाही, हे काम माझं पण नाही, हे तपास यंत्रणेचं आहे। तपास यंत्रणांच्या हाती ह्याच्या संदर्भातले पुरावे न लागण्याचं काय कारण असू शकतं किंवा तपास यंत्रणांकडून हे आरोपी जे आहेत ते न पकडले जाण्याचं काय कारण? त्याच्यामुळे मूळ आरोपींचा बचाव ठेवून जे निर्दोष मुक्त झालेले आरोपी आहेत त्यांना याच्यामध्ये खोटं अडकवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याच लोकांना हे विचारलं पाहिजे। आता ते कोण आहेत हे तपास यंत्रणांनी सांगितलं पाहिजे। ठीक, 100% षडयंत्र रचून यांना षडयंत्र रचून सिस्टमॅटिकली खोटं नॅरेटिव्ह बनण्याच्या दृष्टीने हा खटला पूर्ण आणि हा गुन्हा दाखल केला गेला आणि याच्यामध्ये हिंदू संत समाजाला, हिंदू व्यक्तींना ह्याच्यात खोट्या पद्धतीने गोवलं गेलं, ह्याच्यामध्ये कोणताही आम्हाला संशय नाही।